श्रावण महिना म्हणजे भक्ती, पूजा आणि ईश्वर भक्तीत रंगलेला काळ. या पवित्र महिन्यात सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पूजेच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर घर स्वच्छ करून दाराला ताज्या आंब्याचे पानांची तोरण बांधावे. घराच्या उंबरठ्यावर रंगीबेरंगी रांगोळी काढा, कारण रांगोळी काढल्याने व तोरण बांधल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वातावरण पवित्र होते. सत्यनारायणाची पूजा मांडण्यासाठी सर्वप्रथम पूजा होणार ती जागा स्वच्छ करा. त्या जागेवर चौरंग ठेवा आणि त्यावर लाल, पिवळा किंवा पांढरा कपडा नीट आथरा. चौरंगाच्या बाजूला 5 केळ्यांची खांबे उभी करा. यामुळे पूजा अधिक पारंपरिक आणि मंगलमय भासते. इथे मी चौरंगाच्या मध्यभागी सत्यनारायणाचा फोटो मांडलेला आहे आणि त्यावर वस्त्रमाळ घालून घेतलेली आहे. आता इथे आपण पूजेला लागणारे साहित्य बघूया. 1 नारळ, नैवेद्यासाठी पेढे, पंचामृत, विड्याचे 5 पानं, दुर्वा, फुलं, निरांजनी, विड्यावर ठेवण्यासाठी काही शिक्के, खारीक, बदाम, सुपारी, खोबरे आणि हळकुंड घेतलेला आहे. कोणतीही पूजा मांडण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. 1 विड्याचं पान घेऊन त्यावर अक्षता ठेवा आणि त्यावर गणपतीची मूर्ती स्थापन करा. मूर्तीला हळदी कुंकू लावा, दुर्वा अर्पण करा आणि फुलांनी सजवा. गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर कळसाची स्थापना करा. कळसात स्वच्छ पाणी भरा. त्यात हळदी कुंकू, 1 रुपयाचे नाणे, सुपारी आणि फूल टाका. हा कळस आता चौरंगावर मांडलेला आहे. त्यावर 5 आंब्याची पानं ठेवून त्यावर एक ताम्हण ठेवलेलं आहे. ताम्हणामध्ये तांदळाची रास घालून त्यावर रंगनाथ देवाची मूर्ती मांडलेली आहे. आता मी इथे रंगनाथ देवाची सुद्धा पूजा करून घेत आहे. त्यांना हळदी कुंकू आणि अक्षता वाहून फुलं वाहायचे आहे. आता चौरंगाच्या एका बाजूला नारळ ठेवा आणि त्याची पूजा करून घ्या. नारळाला हळदी कुंकू लावा, अक्षता वाहा आणि फूल अर्पण करा. चौरंगाच्या दुसऱ्या बाजूला केळी ठेवा, जी नैवेद्य व पूजेतील फळांचा भाग म्हणून अर्पण केली जाते. आता आपण 5 विड्याची पानं मांडणार आहोत. प्रत्येक विड्याच्या पानांवर सुपारी, बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, हळकुंड आणि 1 नाणे ठेवा. या सर्व वस्तूंना हळदी कुंकू लावून श्रद्धेने पूजा करा. ही 5 पानं पंचप्रकारे नैवेद्य व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आता मी इथे पंचामृत आणि पेढे अर्पण करत आहे. त्याचबरोबर पूजेचे पुस्तक मांडून त्यालाही हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्या. पूजा केल्यानंतर तुम्ही सत्यनारायणाची कथा वाचून घ्या. ही कथा श्रवण केल्याने आणि मनपूर्वक ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. कथा वाचून पूर्ण झाल्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करा. नैवेद्याचा शिरा कसा बनवायचा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर प्रथम गणपती बाप्पाची आरती करा आणि मग श्रद्धेने भगवान सत्यनारायणाची आरती करा. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी भगवान सत्यनारायणाची पूजा पार पडली आहे. श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने केलेली ही पूजा नक्कीच घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते. श्रावण महिन्यात तुम्ही सुद्धा एकदा तरी ही पूजा नक्की करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.